कधीकधी काही कारणाने आपला भात जो आहे तो उडून जातो. मग प्रश्न पडतो की आता ह्याचं करायचं काय? टेन्शन घेऊ नका, चला मग बघू काय करू ते. इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये मी मोहरी, जिरे फोडणीला घातले होते. ते तडतडले की ह्यात चिरलेली 2 छोटी बटाटे घेतलेली आहे मी. ते तुम्ही ॲड करा. त्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवा आणि असं त्याला शिजवून घ्या. त्याचवेळी ह्यात कांदा घाला. कांदे पण मी ते 2 मध्यम आकाराचे घेतलेले आहे. तेही ह्याच्यावर गुलाबी रंग येईपर्यंत बघा, तुम्ही बघू शकता आता कलर चांगला चेंज झालेला आहे कांद्याचा. आता याच वेळी तुम्ही इथे टोमॅटो घाला. मी इथे एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, टोमॅटो जास्त नाही घ्यायचा. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे मी यावेळी. आणि परत 2 मिनटं झाकण ठेवून ह्या मिक्सरला चांगलं शिजवा. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता ह्या मिक्सर चांगलं शिजलं गेलेलं आहे. ह्याचं म्हणजे कांदा, बटाटा आणि टोमॅटो हे तिन्ही गोष्टी चांगले फ्राय झालेले आहे. आता याच वेळी ह्यात हळद आणि लाल मसाला, मी इथे मालवणी मसाला वापरते. तुमच्याकडे जोही अवेलेबल असेल तुम्ही तो वापरू शकता. चला तर मग आपण जो उरलेला आता भात आहे तो आपण ह्यात ॲड करून घेऊ. आता माझी जी क्लिपिंग होती भात ॲड करायची ती चुकून डिलीट झालेली आहे. मी तुम्हाला दाखवू नाही शकत. आता जेव्हा मी भात ॲड केलेले त्याचवेळी मी 1 सॅशे मॅजिक मसालाही ॲड केलेले होते आणि चवीपुरतं मीठ. तर तुम्हाला मॅजिक मसाला नाही वापरायचा असेल तर तुम्ही ते ऑप्शन स्किप करू शकता. पण एकदा ट्राय करून बघा, चव अप्रतिम येते. म्हणजे खरं सांगू तर हा भात मी 3 जणांसाठी केलेला, तर दोघांमध्ये संपून गेलं कारण की तिसरा आलाच नाही. तर मंडळी, जर तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला तर बिलकुल विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सवर नक्की शेअर करा. धन्यवाद.